बाबांनो प्रणाम. मी महाराजांचा एकुलता एक लाडका शिष्य. 14 वर्षांपूर्वी मीही तुमच्यासारखाच दुःखी कष्टी महाराजांच्या सेवेत आलो. महाराजांचा मला नाद लागला. पुढे जाऊन माझ्या बापानं माझं दररोज एक वेगळं नाव ठेवलं. रिकाम टेकड्या, मोबाईल भिकड्या, हाडकुत्र्या, एवढी नावं बापानीच नाही अख्ख्या गावाने मला ठेवाय चालू केली. पुढे माझं एका सुंदर मुलीशी लग्न झालं. माझी बायको इतकी सुंदर होती की अख्खा गाव तिच्यासाठी चिवड्या चाटत होता. माझी बायको इतकी सुंदर होती की शेम टू शेम त्या भक्तीने गत होती. पण मंडळी, मी माझ्या बायकोच्या लग्नात घेतलेला हुंडा घेऊन दारू पितो, गांजा उडीतो, असं काहीतरी खोटं नाटं माझ्या सासऱ्यानं बायकोला सांगून हरामखोर माझ्या बायकोला सासरवाडीला घेऊन गेला. आणि अशा माझ्या वाईट परिस्थितीत या चंडाळे महाराजांनीच मला आश्रय दिला. बोला चंडाळे महाराज की जय, चंडाळे महाराज की जय, चंडाळे महाराज की जय. महाराज उरकला का नाही मी एक अजून? इथं भक्त कवाची धरणी येऊन बसले. ही महाराज लय हागरे राव. तुम्ही एवढा उशीर लावता महाराज म्हणून ढेकळं कोणी आपल्या एपिसोड मध्ये काम करायला तयार होत नाही. चंडाळे महाराजांचा विजय असो, चंडाळे महाराजांचा विजय असो. महाराज आले. हे काय महाराज, आम्हाला वाटलं तुम्ही मेकअप करत असाल, पण तुम्ही वावरात सांडगे टाकत होता. दगडी फायरिंग करून आला. चला इकडे, हळूच घुसेल ती. महाराज बुड टेकवा बुड. तर भक्तांनो, आपले हे चंडाळे महाराज लय पोचलेले आहेत आणि ते तुमच्या मोठ्या अडचणी अशा छोट्या पद्धतीने सोडवणार आहेत. जास्त बडबड करू नको, नाहीतर ओल्या फोकाने हाणीन तुला. जाऊ दे महाराज कडे, मग आपण दिला धंदा सोडून ही आयला एकतर कमी पैशात करायचे करा आणि वरनं ओल्या फोकानी गंमत केली मी. अरे असं केलं तर एके दिवशी आपण दोघे पण उपाशी मरू. महाराज आलंय घाईत आलाय तुम्ही, ते जाऊ द्या. ही मगाशी जी सांडगे टाकलं होतं ना, ते हात धुतलं का त्याचा आधी? अरे बाटली दिसत का तुला? नाहीतर आपल्या भक्त नाशिवरात पचायचं नाही. पचेल टेकवा काय बुड. जपून होय. महाराज काय या काठी आपण इथे राहणार गाड्या. कसली आठ? हे असं काय करायचं नाही पुन्हा इकडे. आपलं सगळं ठरलेलं असतो. हो, कवा काय करायचं, कवा कुठं जायचं, कवा डबा घेऊन बसायचं, नाहीतरी ते काळ कुत्र फिरकणार नाही. आणि जरी फिरकलं तर तुम्ही नसल्यावरती माझ्यावरच जाईल कांड्यावर करून. अरे बुसनाळ्या, अरे जास्त बडबड केली ना, संध्याकाळी एक चपाती कमी देईन तुला. भक्तजनांना बोलव. आपण त्यांना उपदेश द्यावा. जमलं तर अरे का नाही जमणार? अरे चुना फक्त तंबाखूलाच लावतात का? मग महाराज घ्या तर लावायला चुना, नाहीतर भक्त येणार नाहीत आपल्याकडे पुन्हा. तर भक्तांनो, आपले हे चंडाळे महाराज सॉरी आपलं चंडाळे महाराज आपलं चंडाळे महाराज तुमच्या आता मोठ्या समस्या सोडवण्यापूर्वी एक टाइमपास म्हणून मंत्र म्हणणार आहेत. तर सगळ्यांनी एक डोळा झाका आणि मंत्र सुरू होईल. महाराज सुरू करा. कालपासून उपाशी पोटनम कच्चून दक्षिणाय नमः. 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 अरे बापरे, भक्तांची संख्या कमी कस काय झाली? आपलं पितळ उघडत तर पडलं नाही ना? बालकांनो, भक्तांनो, तुमचं कशात काय गुतलंय ते इथे येऊन सांगा. अरे बेवड्या, महाराजाला काही इज्जत आहे का ना? माफ करा महाराज, चुकून बोललो. ए काय बनिया, चुकून तिरसूळ घातलं तर केवढ्यात पडल? हा, महाराज तुला आंध्रात धावल्यावर सोडतील का? थंड घे शिष्या, थंड घे. त्या वत्सानी मध्ये प्राशन केलेलं आहे. त्याने तर माझी आई बहीण काढली नाही ना. काढली असती तर ती पण इज्जत राहिली नसती. बोल भक्ता,
तुझी काय समस्या आहे बोल. महाराज मला तुमचं धरायचं. काय धरायचंय? अहो सगळे भक्त धरतात पण मला का नाही धरून देत. मी असा कसा धरून देईल? मी सावध आहे. काय धरायचं म्हणते ही? अहो तुमचे चरण. चरण चरण. ओ मुंबईची काली आंध्रा कोरैने वाली हातभट्टी पिणे वाली इकडे कशी आली? बोल भक्ता तुझी काय समस्या आहे? अहो झोप येत नाही महाराज. झोप येत नाही? कसली समस्या म्हणे? अहो बायको माहेर गेली. तो तुझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, त्यात आम्ही काय करू शकत नाही. का महाराज जाताय त्याच्याबरोबर झोपायला? महाराज हा तुमची सेवा करतो की नाही? हो माझा शिष्य आहे म्हटल्यावरती माझी मनोभावे सेवा करतो. माझी बायको माझी सेवाच करत नाही. मी सेवा करतो. मग मी माझी सेवा करायला याला घेऊन जातो. ह्याला घेऊन जातो. मी नाही जाणार बाबा. जा लोडण्याबरोबर बेलणं संग. खूप बाजूला. हे बेवड्या माझ्या शिष्याला घेऊन जाऊ नको. थांब तुला साप देईन साप. सोड. अरे बापरे वाचलो. वाचला. तुमच्यामुळं वाचलो. नाहीतर संध्याकाळी उद्घाटनच झालं असतं तुझ्या फाउंडेशनचं. हा महाराज पुढच्या वा. विचार काय हाय तुमचा हो पाहुणे, विचार काय हाय. ओम नमः शिवाय. कुणीच नाही आपल्या दोघांशिवाय. ओम बम बम भोले. शोले पिक्चर में गब्बर सिंग बोले. साला कितना है बेटा देखो भाई साहब है. महाराज इथं आपण जाईल. कॅरेक्टर मधनं बाहेर निघा आधी. फक्त इथं पुढं समस्या घेऊन आलेत आपल्याकडे. ओके ओके. भक्त आहेत का? तर भक्तांनो भक्तांनो घाबरू नका. महाराजांना आम्ही जेलमध्ये आम्ही मोठ्या आश्रमात होतो ना तेव्हा अशीच आकडी यायची. आपल्याकडले जालिम उपाय. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. ही आपली चपल आहे ना एका रात्रीतच सरळ करतो बघा. दाढी निघली असती ना रताळ्या. महाराज माझी एक समस्या हो महाराज. ये भक्ता ये महाराजांचं घे. काय? अरे असला भलता सलता विचार डोक्यात आणत जाऊ नको. महाराजांचं घे म्हणजे महाराजांचं दर्शन घे. दमानी लुंगीत हात घालची. ओम बम बम भोले. काय करू महाराज? पुरीचं लग्न जमा नाही हो. आतापर्यंत 5-50 दाखवले. दाखवली. काय दाखवली? मुलं मुलं कशाला? लग्नाला हो. एक बी पसंत करा नाही. मग माझं महाराज आहेत की. ओय, कशाला? खास समस्या सोडवायला. समस्या कुठे आहे तुझी पोरगी? कोमल इकडे या ग. अयो महाराज तुमचं सामान दिसतंय. बालिके ये दर्शन घे. बालका आता महाराज भजन गीत गातील. तू डोळे बंद कर आणि हो बाजूला. आली होळीच्या दिसाला तू पाराला. कुठं निघाली तू आज बाजाराला. जरा फिरमान वाग माझा लय भारी साग. तुझ्या लवरचा टाग मला देऊन टाक. कशाचा राग हात रंगाचा डाग. तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक. महाराज धुवून टाक. काय सर्फ एक्सल निरमा त्रिशूळ सगळं लावून गडी बिडी सगळं लावून धुवून टाकेल आपल्याला. ओके. चला इकडे. साप देन साप. कॅरेक्टर मधनं बाहेर निघा. वर बसा. हैया. बोल बालिके काय तुझी समस्या आहे? काय तुझी समस्या आहे? महाराज माझे एका मुलावर लय प्रेम आहे. प्रेम? मला त्याच्या बरोबरच लग्न करायचे. नाटकात काम करायला जातो म्हणला ते अजून आलाच नाही. येईल बालिके. तो लवकरच परत येईल. पोराचा बी तुझ्यावर लई जीव आहे आणि तो येताना मोठा नट होऊनच येईल. कुठं राहत असेल माझं काळीज. काय खात असेल. फोन नाही काय नाही हाय नाही बाय नाही. व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही ईमेल नाही जीमेल नाही. काळजी वाटते हो महाराज. काळजी करायचं काय कारण नाही बालिके. तो रोज मटण भाकरी खातोय म्हणजे खात असेल. बालिके तुझ्या प्रियकराचा एखादा फोटो आहे का तुझ्याकडे? हाय महाराज. दाखव बघ महाराजांना. महाराज समस्या सोडवतील. हा बालिके तू नको काळजी करू. तो
तो लवकरच तुला पळवून नेईल. पळून नेईल. चापकनच फोडतो त्याला, चापकनच. खुमाग नाहीतर आता सापाबर त्रिशूळ बी घालीन मग. बालका असं नको करू, तो तुझ्या समोरही येणार नाही रे. एवढं नको मारू त्याला. तुमची वेळ संपली. महाराजांनी तुमची समस्या सोडवली आणि तुमच्या स्वयच्छेनं आता ठेवा 501 रुपये इथं दक्षिणा. 500 रुपये नाहीत महाराज, 11 रुपये इथं. महाराज काय चिल्लाट गिरायक आहे आपल्या इकडं. सासरा गरीब आहे म्हणजे आपले भक्त गरीब आहेत, सांभाळून घ्या. बरं ठीक आहे, 11 रुपये तर 11 रुपये, 10 रुपये आणि वरचा 1 रुपया मांडून ठेवा. मांडून ठेवा. काही चाटाळ गिरायक ही महाराज. आता या 10 रुपयात काय केळं यायचेत का? असू दे असू दे, गांजाची सोय झाली म्हणजे बस. या तुम्ही या, तुमची समस्या सोडवली. शिष्या, माझी पिल्लू किती सुकली रे. सुकली. मी जेव्हा तिला शेवटचं बाबळीच्या झाडाच्या खाली उचललं होतं त्यावेळेस तिची तब्येत अशी होती. आता कवळी शेंग झाली रे. महाराज, तुमच्यातला दर्दी दिवाना दाबून टाका, नाहीतर समोर बसलेले आपले हे भक्त लोक आपले नरडे दाबायला कमी करायचे नाहीत. चंडाळे महाराज की, चंडाळे महाराज की, चंडाळे महाराजांचा. भक्तांनो शांत रहा. असं नीट करतो लगेच. हाय 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 हाय, मी नीट झालो. अरे क्या है, भगवान का दिया हुआ सब कुछ है मेरे पास. दौलत है, शौहरत है, औरत है, लेकिन इसकी जैसी औरत नहीं है मेरे पास. महाराज कॅरेक्टर मधलं भैया भक्त बसलेत आपल्या पुढं. नेक्स्ट चला. महाराज मला वाचवा महाराज. तिरसूळ लागन सावकाश. महाराज खूप टेन्शन मध्ये हो महाराज. जीव द्यायला चाललो होतो, हातात बॅटरी घेऊन. बॅटरी घेऊन टिंगल करतो बॅटरी घेऊन जीव द्यायचा. महाराज मग रस्त्यानं जाताना काही चुकाटा चालू, जीवाला धोका आहे ना महाराज. तुझी समस्या काय आहे? सावकाराकडून कर्ज घेतलं होतं मी. ती गावातलं मध्ये नाही का, मध्याच्या बायकोच्या जाळ्यात अडकलोय जरा मी. प्रेम भांग्या दिसतोय, लपडे बाजवाला दिसतोय. आपल्याच मिळ्यातलं ही. असू दे. 1 वर्ष झालं तिने मला नादवलंय महाराज, तुम्हाला सांगतो. बोटाला पण धरून दिलं नाही हो. कुठल्या बोटाला? हे काय या महाराज चकाळपणा बंद करा. माझ्याची काही सावकाराचं कर्ज काय देणं झालं नाही. आता ती मला मारायला यायला लागलाय महाराज. हितो हा कशाला आमच्या बलवत आणली बाबा. मी पण त्याला म्हटलं, तुझ्या जर हिंमत असली, तुझ्या जर दम असला तर चांडाळे महाराजा पैसे येऊन दाखव बरं. लावलं दानाला आपल्याला. मी महाराज आता इथं आलोय तुमच्या पैसे. आता मला वाचवा, तुमच्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही. मला वाचवा. हो का, आता येणंच वाटतंय सावकार. महाराज सावकार आले, सावकार. कुठे रे बडव्या? हे बघा सावकार. सावकार आल्या, सावकार. महाराज काय माझे वाकडे करणार नाही. ह्याचा न आमचा काय सुद्धा संबंध नाही. ह्याला वल्या बांबूने चिपळून काढा. ह्याला वल्या बांबूने हाना, पण सावकार आम्हाला सोडा गाड्या. हे आज तुला सोडणार नाही. तुमच्याशिवाय मला आता दुसरं कोणी वाली नाही महाराज. आता तुम्हीच मला वाचू शकता. आज तुझा कार्यक्रमच करतो. ए गोटम, उचल त्याला. महाराज इजायला उसाचा मालक आला. महाराज वाचवा मला. महाराज वाचवा. महाराज लय अपेक्षेने आलतो तुमच्याकडे महाराज. चांडाळे महाराजांचा विजय असो. चांडाळे महाराजांचं चांग भलं. अरे शिष्या, जरा गांजाची सोय कर. जरा उन्हाने लय व्याकुळ झालोय. अरे या उन्हामुळे माझ्या बुडाला किती चटके बसलेत. म्हणून आता भक्तांना हाकलून दे. तर भक्तांनो, आता चंडाळे महाराजांची आराम करायची वेळ झाली. तर तुम्ही आता चंडाळे महाराजांचा जप करा. चला महाराज, सावकाश, त्रिशूळ लागल. चंडाळे महाराज की. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय.
पांड्या आणि लांड्या 4 वर्षापूर्वी माझ्याकडे नाटकात काम द्या म्हणून आला होता. माझी ड्रेपरी पळवून नेली आणि इकडे असले धंदे लावलेत का तुम्ही? माझी ड्रेपरी आत्ताच्या आत्ता मला परत द्या आणि असले धंदे सोडून द्या. चला आणा इकडे, काढ ते काढ. भोले शंभू पधारो बैठे छुप के कहा जटाधारी पधारो. अरे शिष्या, हा तोच डायरेक्टर आहे का रे, ज्याला आपण 4 वर्षापूर्वी कचकाटून शिवाय दिलत्या? हा तोच डायरेक्टर आहे. कस काय तरपडला काय काय माहिती? झालं, कुठला आलो कुणास बोल बघता, आमची एवढी फाटलेली असताना तुझी काय समस्या घेऊन आलाय? महाराज तुझ्या शंकेचं निरसन करतील. हा भक्त ओळखीचा वाटतोय. महाराज तुमच्यात सामानाचा बाप दिसतोय की. माझ्या सामानाचा बाप?